तर आज आपण अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारे मस्त असे चवीचे रवा नारळाचे मोदक पाहणार आहोत. बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहे. अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात हे मोदक बनवून तयार होतात. बाहेरून वेगळं असं सामान आणायची आपल्याला गरज पडत नाही आणि चवीला देखील ते अगदी अप्रतिम लागतात. तुम्ही सुद्धा तुमच्या बाप्पासाठी हे मोदक घरी नक्की ट्राय करून बघा. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर सर्वात अगोदर आपण मोदकमध्ये भरण्यासाठीचं स्टफिंग तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 10 ते 15 इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत. मिक्सरमधून याला थोडंसं फिरवून घेऊ. त्यानंतर यामध्ये साधारण 2 चमचे इथे मी गूळ घातलेला आहे. बारीक किसलेला गूळ इथे वापरायचा आहे. आणि त्यानंतर मस्त फ्लेवरसाठी इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे, ती देखील घालूया आणि मिक्सरमधून याला थोडंसं पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचं इथे आपलं स्टफिंग बनवून तयार झालेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा ॲड केलं तरी देखील चालेल. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर गॅसवर इथे मी एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये पाव वाटी आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे. तूप हलकंसं वितळलं की त्यामध्ये इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे. रवा आपल्याला इथे बारीकच वापरायचा आहे. जाड रवा असेल तर मिक्सरमधून त्याला तुम्ही थोडंसं फिरवून घेऊ शकता. अगदी मीडियम फ्लेमवर साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हा रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. जास्त डार्क रंगावर वगैरे भाजायचा नाही आहे. हलकासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी मी हा रवा तुपामध्ये मस्त असा भाजून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. त्यानंतर साधारण 2 ते 3 चमचे इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी इथे खोवलेलं नारळ घेतलेलं आहे. आता हे दोन्ही आपल्याला पुन्हा साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी ह्या रव्यासोबत भाजून घ्यायचं आहे. आपण यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे, त्यामुळे बेसन पिठाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आणि जे इथे आपण ओलं नारळ वापरलेलं आहे ते देखील हलकंसं ड्राय होईल. त्यामुळे अगदी मंद आचेवर साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी याला मी आता भाजून घेते. तर अगदी मंद आचेवर रव्यासोबत इथे आपलं ओलं नारळ आणि बेसन पीठ मस्त असं भाजून झालेलं आहे. त्यानंतर साधारण 3 ते 4 चमचे इथे मी दुधावरची साय घातलेली आहे. ती देखील आपल्याला यामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. यामुळे छान मस्त क्रीमी आणि मलाई टेक्स्चरचे आपले मोदक बनवून तयार होतील. 1 कप इथे मी दूध घेतलेलं आहे, ते देखील यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. ज्या कपाने आपण 1 कप रवा घेतलेला होता बरोबर त्याच कपाने इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे. ते देखील पुन्हा आपण अगदी मंद आचेवर व्यवस्थित असं रव्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत असेल, पण आपण यामध्ये साखर घातल्यानंतर पुन्हा ते थोडंसं सैलसर बनत जातं. तर चला याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊ. त्यानंतर यामध्ये अगदी छान फ्लेवर आणि मस्त कलरसाठी इथे मी केशरचं दूध घातलेलं आहे. थोड्याशा दुधामध्ये इथे मी केसरचे धागे भिजत घातलेले होते, ते देखील आपण यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला 1 कप साखर घालायची आहे. ज्या वाटीने बरोबर आपण 1 कप रवा, 1 कप दूध आणि 1 कप साखर असं एकदम समप्रमाण इथे वापरलेलं आहे. तर तुम्ही साखरेऐवजी पिठी साखरसुद्धा करून यामध्ये घातली तरी देखील चालेल. तर साखर आता आपल्याला पूर्णपणे यामध्ये व्यवस्थित अशी मेल्ट करून घ्यायची आहे. त्यामुळे अगदी मंद आचेवर साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी आता आपण याला परतवून घेणार आहोत. तर हे पहा, साखर मस्त अशी आपली इथे मेल्ट झालेली आहे. छान फ्लेवर आणि टेस्टसाठी इथे मी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. साखरेमध्येच इथे मी वेलची मिक्सरमधून फिरवून घेतलेली होती. ते देखील आपल्याला अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटांसाठी याला छान अशी वाफ काढून घेऊ. तर अगदी मिनिटभर इथे एक वाफ काढून घेतलेली आहे. पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मोदक बनवण्यासाठीचं जे मिश्रण आहे ते इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे. गॅस बंद करू आणि याला पूर्णपणे आपण थंड करून घेऊ. तर इथे आपलं जे मिश्रण आहे ते देखील तयार आहे आणि आपण जे मोदकमध्ये भरण्यासाठीचं स्टफिंग तयार केलं होतं त्याचे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. आपण यामध्ये गूळ घातलेला आहे, त्यामुळे हे इझिली असं मस्त बाइंडिंग होतं. छान असे याचे गोळे बनवून तयार होतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये स्टफिंग भरू शकता, तुम्हाला जशा पद्धतीचं हवं आहे त्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने मी इथे याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेते. तर आता आपण लगेच मोदक बनवायला घेणार आहोत. त्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे. सुरुवातीला आपल्याला याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जो आपला पहिला मोदक आहे तो साच्याला चिटकणार नाही. अशा पद्धतीने नंतरचे मोदक बनवताना अजिबात तूप वगैरे लावण्याची गरज पडत नाही. फक्त सुरुवातीला आपण थोडंसं याला तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मोदक छान मस्त अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसावा यासाठी इथे मी काही पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे. ते अशा पद्धतीने साच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे आपल्याला. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे.
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोदक छान गार्निश करू शकता। त्यानंतर थोडंसं आपल्याला आता हे मिश्रण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने साच्यामध्ये लावून घ्यायचं आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही याला बदामाचे किंवा काजूचे काप लावून सुद्धा छान असं डेकोरेट करू शकता। तर अशा पद्धतीने छान व्यवस्थित असं आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट बनवून तयार होते, अगदी घरच्या साहित्यात हे मोदक बनवून तयार होतात। तर तुम्ही अशा पद्धतीने हे मोदक नक्की ट्राय करून बघा आणि चवीला सुद्धा अगदी अप्रतिम लागतात। तर हे पहा अशा पद्धतीने साच्यामध्ये हे भरून घेतलेलं आहे मी मिश्रण। तर साचा आपल्याला बंद करायचा आहे आणि अगदी मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने आपल्याला मध्ये अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे। सर्व साईडला हे मिश्रण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि मध्ये सेंटरला आता आपण जे स्टफिंग बनवून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा वरून थोडंसं याला मिश्रण लावून पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर हे पहा साईडने जे काही एक्स्ट्रा मिश्रण लागलेलं असेल ते काढून टाकायचं आहे आपल्याला। तर हे पहा आता आपण हा मोदक डिमोल्ड करून बघूया। तुम्ही बघू शकता अगदी मस्त सुंदर असे आपले इथे मोदक बनवून तयार होतात। छान त्याला एक चकाकी आणि मस्त कलर आलेला आहे। साईडने जे काही एक्स्ट्रा लागलेलं असेल मिश्रण ते आपण असं हलकंसं काढून टाकायचं आहे। तर हे पहा झटपट हे मोदक तयार होतात। तर इथे मी सर्व मिश्रणाचे हे मोदक तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता मस्त सुंदर आणि सुरेख असे इथे आपले रवा नारळाचे मोदक बनवून तयार झालेले आहेत। चवीला अगदी अप्रतिम लागतात। तुम्ही सुद्धा तुमच्या बाप्पासाठी हे मोदक घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।